समृद्धी महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड झाल्यानंतर धुळे शहराचे माजी आमदार तसेच शिवसेना ठाकरे गटचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे। गोटे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले संबंध टिकवण्यासाठी मोपलवार यांच्यासारख्या अधिकाऱ्याची जाणीवपूर्वक नियुक्ती केली। कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला समृद्धी महामार्ग पावसाळ्यात अक्षरशः ढासळल्याचे चित्र आहे। याला जबाबदार कोण? 56,000 कोटी रुपये खर्च करून तयार झालेल्या या महामार्गावर अवघ्या 2 फुटांपर्यंत पाणी साचत असेल तर या कामाचा दर्जा किती हलक्या स्वरूपाचा होता हे स्पष्ट होते, असा आरोप गोटे यांनी केला। महामार्गावरील बहुतांश ठिकाणी सिमेंटची खडी निघून गेली आहे, अनेक पूल कोसळले आहेत। यामागे मोपलवार यांचे अनेक ठिकाणी भागीदार असल्याचा संशय असून त्यामुळेच त्यांची नियुक्ती करण्यात आली, असेही गोटे म्हणाले। गोटे यांनी असा गंभीर आरोप केला की महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही सरकारांनी मिळून मोपलवार यांना जवळपास 7 वेळा मुदतवाढ दिली। ज्या त्या ठिकाणी मोपलवार गेले तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला। यासंदर्भात मी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार केली। त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेतली, मात्र राज्याचे मुख्य सचिव याबाबत कोणताही अहवाल सादर करत नाहीत। यावरूनच राज्य सरकार त्यांना पाठीशी घालत आहे, असा घणाघाती आरोप अनिल गोटे यांनी केला। मागणीच्यामध्ये काय असणार आहे? मागणी काही नाही, आपली आपली वस्तुस्थितीची मागणी आहे। समृद्धी मार्ग हा महाप्रवाह झालेला आहे। याला कोण जबाबदार आहे? ते याला मुख्यमंत्री स्वतः जबाबदार आहे। याचं कारण काय? जर मोपलवार सारखा भ्रष्ट बेकायदेशीर काम करणारा अधिकारी तिथे त्यांनी नेमला, त्यावेळेला मी त्याला सांगितलं याला नेमू नका। पण मुख्यमंत्र्यांचे बंधू स्वतः हे तिथल्या अनेक जमिनीच्या व्यवहारामध्ये सुप्त पार्टनर होते, स्लीपिंग पार्टनर, आणि त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला किंवा अजून काही कारण असतील। आता जर 56,000 कोटी रुपयाचा एवढा मोठा रस्ता जर त्याच्यावरनं 2 फूट पाणी वाहत असेल तर कसं काय काम काय झालं? अनेक पूल पडले, अनेक ठिकाणचं कॉन्क्रीटीकरण निघून गेले। दर्जा काय होता? काय मोपलवारांना महाविकास आघाडी आणि महायुती एकूण 7 वेळा त्यांना हे दिलेले आहे, मुदतवाढ दिलेली आहे। काय ज्या ज्या ठिकाणी मोपलवार केले त्या त्या ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचार केला। मी स्वतः पंतप्रधानांकडे तक्रार केली, पंतप्रधान कार्यालयाची दखल घेतली, पण इथल्या राज्याच्या मुख्य सचिवांना 1 डझन वेळा केंद्र सरकारकडून विचारणा होऊनही त्यांनी मोपलवार प्रकरणाचं काय झालं याचा अहवाल सुद्धा पाठवलेला नाही। पंतप्रधान कार्यालयाला फाटावर मारण्याचं धाडस मुख्य सचिवांचं होतं कसं? माझ्याकडे मोपलवारांची पत्नी, मोपलवारांची मुलगी आणि मोपलवारांचा मानसपुत्र सतीश मांगले यांची प्रतिज्ञापत्र आहे, आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये मोपलवारांची मोडस ऑपरेंडी काय होती गुन्हा करण्याची हे सगळं विस्तृत दिलेलं आहे। जर त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिलं असतं आणि खरंच आपण भ्रष्टाचार रहित काम करतो आहोत ते सिद्ध करून दिलं असतं तर आज महाराष्ट्राचे जे काय 12-15 हजार कोटी रुपये पाण्यात गेले ते